चला तर सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल सलामीची जोडी ओमकार कोळी आणि निमिष मोहिते आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजीच्या मार्कवर ओव्हर नंबर 1 साठी युवा नांदगाव या टीमच्या माध्यमातून साईनाथ मुकादम. चला तर वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, वारंवार आपणास आम्ही सूचित करतोय. तर उद्याचा रविवारचा दिवस आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि उद्याच्या दिवसामध्ये इंटर कॉलनी लॉट याच कामोटे परिसरामधील जे संघ आहेत त्या संघांना उद्या सहभाग दिला जाईल आणि त्या उद्याच्या दिवसाचा जो लॉट असेल तो लॉट्स जशी मॅच संपेल त्यानंतर या मॅच नंतर लाईव्ह लॉट्स आपल्याला उद्याच्या दिवसाचा इंटर कॉलनीचा जो लाईव्ह लॉट आहे तो मात्र जरूर आपल्याला या मॅच नंतर पाहायला मिळेल. सलामीची जोडी ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला. तर गोलंदाजीच्या मार्कवर युवा स्पोर्ट्स नांदगाव या टीमच्या माध्यमातून साईनाथ मुकादम गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली होती. राऊंड द विकेट, पहिला बॉल स्टँड अँड डिलिव्हर. ओमकार कोळी नावाचा ब्रँड पहिल्या बॉलवर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना त्याच्या बाट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक. 6 रनसाठी षटकार. साईनाथचं स्वागत केलं या षटकाराने, वेलकम षटकार आला. मागच्या मॅचचा हिरो ओमकार कोळी या मॅच मध्ये देखील हिरो बनण्यासाठी सज्ज झालाय. जशी भूमिका त्याची मागच्या मॅच मध्ये राहिली या मॅच मध्ये देखील तेच धैर्य मी डोळ्यासमोर ठेवून चांगला खेळ करेन असं प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कमी वयामध्ये उरण टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये नावारूपाला आलेला खेळाडू, दादरपाडा एक छोटस गाव आणि या छोट्याशा गावातील आज मात्र सर्वच युवा खेळाडू निशांत 11 दादरपाडा या टीमच्या माध्यमातून चांगला खेळ करतायत. दोन्ही संघ आतापर्यंत एक सामने दोन्ही टीमने आतापर्यंत जिंकलेत. ऑब्जेक्टच्या थोडासा बाहेर होता, बॅटच्या टोचा वेध घेतल्यानंतर एक सिंगल पॉइंटच्या दिशेने फिल्डर होता. फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये 56 धावांचं लक्ष सेट केलं होतं. या मॅच मध्ये एक मोठं लक्ष सेट करावं लागेल, कारण ज्यावेळेस तुम्ही एखादं टार्गेट सेट करताना त्यावेळेस एक चांगलं कॉम्बिनेशन तुमच्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. 5 रन आतापर्यंत झालेत. निमिष मोहिते आलाय अपकमिंग यंगस्टार म्हणून देखील हे दोन्ही सलामीवीर फलंदाज नावावर रूपाला आलेत निशांत 11 दादरपाडा या टीमच्या माध्यमातून. परंतु साईनाथ देखील चांगली कामगिरी करतोय. साईनाथचा हा बॉल पुन्हा एकदा उडवलाय, बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवला मोकळ्या प्लॉट मध्ये डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जशी सुरुवात ओमकारने केली तशी सुरुवात मी देखील करेन असा निर्धार घेऊन फलंदाज निमिष देखील इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. षटकार देखील पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 13. 4 ओव्हरची मॅच, 13 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. P1चं पहिलं षटक हाताळलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची बॅटिंग करायची याचं प्रात्यक्षिक सांगतायत. ओमकारने देखील षटकाराने सुरुवात केली, त्यानंतर निमिष देखील षटकाराने सुरुवात करतोय. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण असताना सध्याच्या घडीला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना एक मोठं लक्ष सेट करायचं आणि आक्रमकतेचं रूप मात्र जरूर धारण करावं लागेल आणि तेच प्रात्यक्षिक हे दोन्ही सलामीवर फलंदाज करतात. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्लाइडचा वेध घेतल्यानंतर डॉट बॉलची समाप्ती, कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जीवनामध्ये पुनरागमन ही भूमिका तेवढीच इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये बॅट पॅच येत असतो, ज्यावेळेस तुम्ही नैराश्याच्या भूमिकेमध्ये असता त्यावेळेस पुनरागमन हीच भूमिका तुमच्या आयुष्याला सार्थकी ठरवणारी असते. या बॉलवर पुन्हा एकदा बिगिट केलाय, स्वीट साऊंड ऐकायला मिळाला, लॉंग अँड हाय स्ट्रोक पाहायला मिळाला. 6 रनसाठी आणखीन एक दमदार स्ट्रोक षटकार आलाय. 19 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न, एकेरी धावा फक्त धावफलक वाढवतात, परंतु धावफलकाची गती वाढवण्यासाठी तुम्हाला षटकार चौकार मारावे लागतात. विनंती असेल की जे स्वयंसेवक आहेत श्री गावदेवी क्रिकेट संघाचे
चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. स्पेल नंबर 2 मनीष यांना आमंत्रित केले. सेकंड स्पेल साठी वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे षटक जुईगाव एंडच्या दिशेने गोलंदाजी करतील ओव्हर द विकेट. पहिला बॉल थोडासा धीमा आपल्याला पाहायला मिळाला. ही खासियत आहे, ऍक्शन फास्ट परंतु बॉल रिलीज करणं धीम्या गतीसह हे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. धीम्या गतीसह हे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. कमीत कमी रन खर्च करण्याचा जो मानस आहे तो मानस सिद्ध करत असताना पहिल्या बॉलवर गोलंदाज मनीष कुठले आपल्याला पाहायला मिळतोय. मनीष फडके आपल्याला पाहायला मिळतोय. मनीषचा हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 21 रन. पहिल्या षटकामध्ये जशा 20 धावा आल्या ना त्यानंतर कुठेतरी एक समाधान आपल्याला पाहायला मिळालं. निमिष मोहिते असेल, ओमकार कोई याच्या चेहऱ्यावर, कारण ज्या धावांसाठी त्यांनी जो संघर्ष केला त्याचं सामर्थ्य त्यांना मिळालं. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना 21 रन आतापर्यंत होतात. 21 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड द विकेट. मनीषचा हा बॉल धीम्या गतीचा होता. या धीम्या गतीला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. कासवाच्या गतीने का नाही होईना परंतु आयुष्यामध्ये प्रगती भरपूर महत्वपूर्ण असताना थोडीशी गती कमी होती परंतु या गतीला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज. पूर्णपणे गोलंदाज मनीषने जर जाळं फेकलं त्या जाळ्यामध्ये अडकला आणि डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन. तर आदरणीय स्वप्नीलजी भगत यांचं आगमन देखील होते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरच स्वागत या ठिकाणी करतोय. समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगलं होतं. चांगली फिल्डिंग आदित्यच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. अराउंड द विकेट. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. एक सिंगल देखील ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल. फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तळ साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने मोठा पुष्पहार निर्मित केला जातो ना, क्रिकेटमध्ये त्याचप्रमाणे एक एक रनने तुम्ही धावफलक वाढवू शकता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मनीषचा हा बॉल लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा टायमिंग भरपूर चांगला आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल 4 रन साठी. आणखीन एक बहारदार स्ट्रोक आलाय. हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 27. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 27. 27 लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. वारंवार आपणास आम्ही विनंती करतोय. ओमकार आणि निमिष आपण थोडस सहकार्य करा कारण या मॅच नंतर आणखीन एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. स्पेल नंबर 3 आणि तिसऱ्या ओव्हर साठी प्रतीकला आमंत्रित केले. मागच्या मॅचचा हिरो एक सामनावीराचा पुरस्कार देखील प्रतीकला मिळालाय. एक सुसज्ज आणि नेत्रदीपक क्रीडांगण गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीकचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय. एक लाजवाब इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळाला परंतु फिल्डर तैनात होता. पकडलाय जेल. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय. प्रतिस्पर्धी टीम युवा स्पोर्ट्स नांदगाव या टीमला
पहिले यश मिळालंय प्रतीकला. ज्या फलंदाजाने या मैदानाच्या आतमध्ये डोकेदुखी निर्माण केली होती फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या समोर, तो फलंदाज निमिष या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. प्रीतम साठी हा बॉल उडवलाय. एलिव्हेशन भरपूर आहे, डीप मध्ये फिल्डर तैनात. प्रतीकला मिळते हे दुसरं यश आणि सलग बॅक टू बॅक दुसरा विकेट देखील प्राप्त केलाय. सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये, पहिल्या फेरीतील पहिल्या मॅच मध्ये आपण शिवशक्ती कारगर टीमच्या गोलंदाज ओमकार पाटीलने विकेट हॅट्रिक प्राप्त केली. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकंदरीत 3 विकेट हॅट्रिक पाहायला मिळाल्यात आणि त्यानंतर 4थी विकेट हॅट्रिक पूर्ण करण्याचा विक्रम आज मात्र प्रतीकच्या नावावर होईल की काय, असं प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालंय. अनेक मायबाप प्रेक्षक जे क्रिकच्या माध्यमातून देखील स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात, त्या सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय. संदेशजी भगत व त्यांची संपूर्ण टीम भरपूर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून, सागर साहू, अतुल भगत, अनुज रजक यांच्या माध्यमातून चांगलं टेलिकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज यश दाखल झाला. नावामध्ये यश आहे, परंतु सध्याच्या घडीला विजयाचं यश संपादन करण्यासाठी एक मोठं टार्गेट सेट करायचं आहे. निशांत 11 दादरपाडा या टीमला व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 28 रन आतापर्यंत होतात. लॉफ्ट केलाय, टायमिंग भरपूर चांगला आहे. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 29 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 29 रन आतापर्यंत होतात धावफलकावरती. या मोमेंटला बिगिट करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडलाय झेल आणि ज्या फलंदाजाने मैदानाच्या चौफेरीन आपल्या विस्फोटक बॅटिंगच्या जोरावर प्रतिस्पर्धी टीमला मात्र दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन गेला होता, तो फलंदाज ओमकार कोळी मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज तुषार मोहिते मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. एक महत्वाचा विकेट प्राप्त केला आणि या षटकामध्ये आतापर्यंत 4 विकेट प्राप्त केलेत. प्रतीकने पारदर्शकता दाखवली. एकोणतीस रन आतापर्यंत होतात. पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक वर असेल. गोलंदाज पुन्हा एकदा प्रति सज्ज होते. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. टीम मध्ये फिल्डर होता. फक्त आणि फक्त एकच सिंगल. पाहता पाहता टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन देखील आपल्याला पाहायला मिळते. 4 महत्वाचे विकेट प्राप्त केले या षटकामध्ये गोलंदाज प्रतीकने. 30 रन आतापर्यंत होतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा.
शेवटचे षटक गोलंदाज मनीष कुटले आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट, विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग भरपूर चांगला आहे. डीप कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केलाय. प्रयत्न तर जरूर चांगला होता. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 32 रन देखील आपल्याला पाहायला मिळते. 32 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला तर टीम भैरवनाथ स्पोर्ट्स विचुंबे, अविनाश दादा पाटील आणि टीम आपण तयार राहायचा. या मॅच नंतर लगेच तुमचा सामना खेळवला जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. अशा धावा रोखाव्या लागतील मनीषला. येस, इट इज अ वाईड बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. 33. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. पुन्हा एकदा लॉफ्ट केला अलॉंग कार्पेट. वाईडिश लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर होते. मनीषने बॉल जज केला, उचलून फेकेल. तत्पूर्वी एक सिंगल. 34 रन. पुन्हा एकदा बॅटच्या स्लाइसचा वेध घेतलाय. कमीत कमी रन खर्च करण्याचा मानस तो कुठेतरी सत्यामध्ये उतरताना देखील आपल्याला पाहायला मिळते. 35 रन आतापर्यंत होतात. विकेट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नवीन बॅट्समन हा त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. नवीन फलंदाज प्रणित कनेकर. शेवटचे 2 चेंडू अजून मात्र शिल्लक आहेत. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु चेंडू जाईल 4 रन साठी. यस, इट इज अ 4 रन. हा चौकार आलाय. 39 रन. $39 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. वेग चांगला होता पंचांकडे. आशापूर नजरेने पाहिलं. लाईन चांगली होती. इनिंग कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 39 आणि 14. 40 रनचा टार्गेट असेल. तर चला, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. फिल्डिंग त्वरित लावून घ्या. चला, फिल्डिंग त्वरित लावून घ्या, अन्यथा पुढची मॅच 2 ओव्हरची खेळवली जाईल याची नोंद देखील घ्यायची. पंच, अंपायर. चला तर भैरवनाथ स्पोर्ट्स विचुंबे टीमचे कॅप्टन करणजी, आपण देखील व्यासपीठावर या.
चला जर वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. 40 रनचं लक्ष आणि चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिडिंग त्वरित लावून घ्या. 40 रनचं लक्ष आहे. स्ट्रायकिंग एंडला चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मनीष कुटले आणि प्रतीक हुद्दार. मागच्या मॅच मध्ये प्रतीकने अक्षरशः आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर युवा स्पोर्ट्स नांदगाव या टीमला विजय संपादन करून दिला होता. तर गोलंदाजीच्या मार्कवर टीम निशांत 11 दादरपाडा या टीमच्या माध्यमातून यश पाटील नावामध्ये यश आहे, परंतु विकेट संपादन यश करेल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. 24 बॉल 40 रनची गरज. ओव्हर द विकेट पहिला बॉल ड्राईव्ह केला, कव्हरला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला, फक्त आणि फक्त एकच सिंगल. अजून 39 रन पूर्ण करायच्या. 23 बॉल आणि 39 रन. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटी तुमच्याकडे असेल, तर यश प्राप्ती देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करू शकता. शेवटचे 23 बॉल अजून 39 रन पूर्ण करायचे या मॅच मध्ये. रनवे मध्ये थोडासा व्यत्यय आला. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन भरपूर आहे. डीप मधून फिल्डर आला होता, पकडलाय झेल तुषारने. मैदानाच्या आतमध्ये शांतता पाहायला मिळते, परंतु तुषारने मात्र एक चांगली क्रांती केली. जसा झेल पकडला आणि या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट आलाय. ज्या विकेट साठी जाया विणलं त्या जायामध्ये फलंदाज अडकलाय प्रतीक हुद्दार. एक रन एक विकेट आपल्याला पाहायला मिळतोय.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला जातोय की काय? डॉट बॉलची समाप्ती. एक महत्वाचा विकेट गमावलाय की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. प्रत्येक डॉट बॉल थोडासा दबाव वाढवेल, या मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट घेऊन येऊ शकतो प्रत्येक डॉट बॉल. हलक्यात आणि दिशा दिली, बॅकफुटला जाऊन सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त एकच रन या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक. 38 रन अजूनही पूर्ण करायच्यात. येणारे 20 बॉल आणि 38 रन, 3 षटकार लगावून पूर्णपणे या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे स्वतःला थोडंसं झोकून दिलं होतं, परंतु डॉट बॉलची समाप्ती. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील झाली, परंतु या क्षणाला घडले काय? लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत होते ती म्हणजे 3 धावा. समीकरण बदलला, येणारे 18 बॉल आणि अजूनही 37 रनची गरज आहे. तर चला टीम मीटिंग घेऊ नका, पंच आपण खेळाडूंना वॉर्न करा. चला निमिष, ओमकार थोडस सहकार्य करा, कारण या मॅच नंतर आणखी एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. स्पेल नंबर 2 आणि ओमकार आलाय स्वतः गोलंदाजीच्या मार्कवर. एक नामवंत अष्टपैलू खेळाडू म्हणून देखील खेळाडू उदयास आलाय दादरपाडा गावातून. चला ओमकार, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. निशांत दिलेवन दादरपाडा टीमच्या प्रत्येक खेळाडूला मी विनंती करतोय की आपण वेळेच्या बाबतीत सहकार्याची अपेक्षा जी आहे आयोजकांना, ते सहकार्य आपण वेळेच्या बाबतीत करा. 18 बॉल मध्ये 37 रनची गरज अजूनही आहे. शेवटचे 18 बॉल, 37 रन. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय अनिकेतजी सुरते यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. स्पेल नंबर 2 ला सुरुवात होते. ओव्हर द विकेट ओमकारचा पहिला बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला. निमिष भरपूर वेगाने धावत आला, एक सिंगल पूर्ण केली. फक्त आणि फक्त एकच सिंगल. 17 बॉल मध्ये आता मात्र 36 रन. 17 बॉल मध्ये 6 षटकार मारावे लागतील या मॅच मध्ये. असाध्याला साध्य करण्यासाठी भरपूर चांगले प्रयत्न करावे लागतील, कारण या जीवनामध्ये कधीच कुठलीच गोष्ट अशक्य नाही. मिनी हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. निमिषाला पुन्हा एकदा एकच सिंगल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन, अजूनही 35 रन पूर्ण करायच्यात. येणारे 16 बॉल आणि 35 रन. जर या षटकामध्ये प्रत्येक 2 ते 3 षटकार आले तर या मॅच मध्ये युवा स्पोर्ट्स नांदगाव संघ मात्र कमबॅक करू शकतो. बिगिट केलाय, लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळालाय. रन मिळतील 6 हा षटकार आलाय, तर पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला दादा बॅट्समन, कारण ज्यावेळेस पंचांना ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस पंच डाऊटफुल जर वाटला त्यावेळेस पंच रिप्लाय जसा षटकार आला आणि या मॅचला कलाटणी मिळाली,
15 बॉल मध्ये आता मात्र 29 रन पूर्ण करायच्यात. या मोमेंटला लॉफ केलाय. ओमकारच्या विरुद्धामध्ये एक हवाई सफर पाहायला मिळाला. यस, इट इज अ 6 रन. हा षटकार आलाय. या षटकाराने पुन्हा एकदा एक चांगलं पुनरागमन करून दिलं या मॅच मध्ये. अजूनही 14 चेंडू आणि 23 रनची गरज अजूनही आहे. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होते. फुलटॉस होता, बादच्या स्लाइडचा वेध घेतलाय. गलीच्या दिशेने फिल्डर होता. फेकी थोडीशी गचाय होते की काय, परंतु या क्षणाला काय घडलंय. एकच सिंगल. अजूनही शेवटचा अंतिम बॉल 13 मध्ये करायचे आहेत, त्या म्हणजे 22 रन. तेरा बॉल आणि अजूनही 22 रनची गरज आहे. जर या बॉलवर एखादा विकेट आला तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकतात निशांत 11 दादरपाडा संघ. स्विच इट करण्याचा प्रयत्न तर जरूर फसला, परंतु डॉट बॉलची समाप्ती. समीकरण बदलले. शेवटची 12 बॉल आणि 22 रनची गरज. प्रति षटका मागे 11 रनची सरासरी आता मात्र जरूर गाठावी लागेल. मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. बारा बॉल आणि 22 रनची गरज. चला ओमकार, फिडिंग त्वरित लावून घ्या. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 22 रन पूर्ण करायचे आहेत नांदगाव टीमला. पहिला बॉल मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. निमिष भरपूर वेगाने धावलाय. जसा मॅरेथॉन मध्ये आपण उत्कृष्ट धावपटू, या जगातील सर्वात वेगवान धावपटू हुसेन बोल्टला पण जसं पाहिलं ना, तशीच काहीतरी थोडीशी झलक सध्याच्या घडीला आपल्याला निमिष मोहितेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अकरा बॉल 22 रनची गरज. चला तर शेवटचे 11 बॉल आहेत आणि 22 रनची गरज. वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. नवीन बॅट्समन चेतन कुटले, एक नव चैतन्य आणण्यासाठी चेतन कुटलेला मात्र एक चैतन्यशाली खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. चेतन साठी हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. तू चलतो मी आया, या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळालं. या अगोदर जसा बॅट्समन झाला आणि त्यानंतर चेतन जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, आल्या पावली मात्र माघारी परत. चला तर मॅच स्पीडली ऑन करा. न्यू बॅट्समन ज्यावेळेस याल त्यावेळेस थोडासा जलद गतीने या.
ऑन हॅट्रिक वर आहे. सलग 2 विकेट प्राप्त केलेत आणि सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच ला रंगत निर्माण झाली. शेवटचे 10 बॉल आणि अजूनही 22 रनची गरज. तिसऱ्या पंचांची मागणी हे मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ऑन हॅट्रिक वर लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला. निमिष बॉल खाली प्रयत्न तर जरूर चांगला केला. यश आला बॅकअप साठी आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दैनंदिन जीवनामध्ये एखादा महागडा स्मार्ट मोबाईल विकत घेतल्यानंतर त्याच्या सेफ्टीसाठी जसं सेफ्टी बॅकअप कव्हर आपण लावतो ना, क्रिकेटमध्ये देखील ज्यावेळेस डीप मध्ये एखादा फिल्डर असतो त्याच्या दिशेने ज्यावेळेस वेगाने बॉल येतो त्यावेळेस दुसऱ्या फिल्डरला बॅकअप साठी जाणं ही भूमिका देखील तेवढीच चांगली इम्पॉर्टंट असते आणि तीच भूमिका यशने पार पाडली. लॉफ्ट केलाय. हाफ ट्रॅकर उडवला या षटकाराने. या मॅच मध्ये आणखीन एक नवा ट्विस्ट आलाय. मनीष फडकेच्या बॅट मधून येतोय हा मोठा प्रहार. समीकरण 8 बॉल आणि आता मात्र 15 रनची गरज. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. समीकरण 8 बॉल आणि 15 रनची आवश्यकता हे आपल्याला पाहायला मिळते विजयासाठी. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न देखील असफल होताना आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचे 7 बॉल आणि 15 रनची आवश्यकता. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे असं दर्शन घडून देणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा टायमिंग भरपूर चांगला होता. एक सिंगल. मॅच मध्ये एक नवी रंगत निर्माण झाली. चला निमित्त आपण टीम मीटिंग घेऊ नका. 6 बॉल आणि 14 रनची गरज. कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल? दादरपाडा जिंकेल की नांदगाव जिंकेल? नांदगाव जिंकेल की दादरपाडा जिंकेल? या प्रश्नाचं उत्तर देणारे शेवटचे 6 बॉल. आतापर्यंतचा एक सामन्यांचा जो विजयासाठी जो संघर्ष केला त्याला सामर्थ्य मिळालं परंतु त्यानंतर या मॅच मध्ये देखील विजयाची घोडदौड कोणता संघ चालू ठेवील या प्रश्नाचं उत्तर देणारे शेवटचे 6 बॉल. वर्चस्व गोलंदाजाचं ठरेल की वर्चस्व फलंदाजाचं ठरेल या प्रश्नाचे उत्तर देणारे शेवटचे 6 बॉल. आणि समीकरण बदलले. शेवटचे 6 बॉल आणि आता मात्र 14 रनची गरज. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट आणि प्रत्येक षटकार चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि आज मात्र कैलासवासी जानारामा चिमणे स्मृती चषक 2025 या 16व्या पर्वामधील दुसऱ्या दिवसामध्ये एक दैदिप्यमान सामना आपल्या समोर रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. गोलंदाजीसाठी सुशांत भगतला आमंत्रित केले. नावामध्ये शांतता आहे परंतु आक्रमकतेचा बाणा दाखवावा लागेल. या मॅच मध्ये आपले भेदक पद्धतीचे बॉल रिलीज करावे लागतील सुशांत भगतला. या मॅच मध्ये 6 बॉल आणि आता मात्र 14 रनची गरज. सुशांतचा पहिला बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर रिलीज केला. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं परंतु या क्षणाला लाईन चांगली होती. डावकरत्याच्या गोलंदाजाकडे चेंडू वळवण्याची क्षमता भरपूर असते आणि हेच प्रात्यक्षिक अपकमिंग यंगस्टर सुशांत भगतच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचे 5 बॉल अजूनही 14 रन पूर्ण करायच्यात. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. या क्षणाला दिशा भरकटली. वाईट बॉल अशा धावा मात्र रोखाव्या लागतील. निशांत 11 दादरपाडा या टीमच्या या बॉलरला प्रत्येक अवांतर धाव दबाव थोडीशी वाढवेल. 5 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 13 रन.
शेवटचे 5 बॉल 13 रन. क्षेत्ररक्षाची व्यूहरचना जर आपण पाहिली डीप स्क्वेअर लेग वाईडिश लॉंगऑफला देखील फिल्डर तैनात केला गेलाय. डीप पॉइंट डीप कव्हरला देखील फिल्डर तैनात आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर होता परंतु या क्षणाला मिस टायमिंग स्ट्रोक जसा झेल पकडला त्यानंतर एक सुटकेचा श्वास मिळवलाय. निशांत 11 दादरपाडा या टीमला आणखीन एक यश आणि ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल आणि 13 रनची गरज. पैसा वसूल सामना मात्र मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळालाय. झी क्रिकच्या माध्यमातून अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईल वर मेगा स्क्रीन टीव्ही वर ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्या सर्वच मायबाप प्रेक्षकांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. हा बॉल आणखीन एक वाईड बॉल. अशा धावा रोखाव्या लागतील. समीकरण 4 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 12 रन. 4 बॉल मध्ये 2 षटकार, 4 बॉल मध्ये 3 चौकार देखील विजय संपादन करून देऊ शकतात. बिगिट करण्याचा प्रयत्न, झेल थोडासा दूरवर होता परंतु फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल आता मात्र 11 रनची गरज. 3 बॉल आणि 11 रन. टायमिंग भरपूर. 3 बॉल आणि आता मात्र 11 रनची गरज. 3 बॉल आणि 11 रन. हाफ ट्रॅकर होता या मॅच मध्ये. आणखीन एक नवा ट्विस्ट. 2 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 11 धावा. टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये 2 बॉल मध्ये 17 रन देखील झाल्यात परंतु आज मात्र या जुई गावाच्या क्रीडा नगरीमध्ये 2 बॉल मध्ये 11 रन करण्याचा विक्रम होईल की काय अशी उत्कंठा लागली. शेवटचे 2 बॉल आणि 11 रन. जर एखादा अवांतर स्वरूपाचा बॉल जर पडला त्यावर जर एखादा मोठा हिट आला तर या मॅचला कलाटणी मिळू शकते. 2 बॉल आणि 11 रन. गोलंदाज दबाव तंत्रामध्ये आहे, फलंदाज दबाव तंत्रामध्ये आहे परंतु ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचा विजय निश्चित, ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित. 2 बॉल आणि 11 रन. व्हॉट अ मॅच. लाईट लॉफ्ट केल्यानंतर एक सिंगल. आता मात्र सामन्याचं चित्र बदलून गेलं. 1 बॉल आणि 10 रन. 2016 साली खासदार चषक या स्पर्धेमध्ये 1 बॉल मध्ये 9 रन करण्याचा विक्रम देखील होताना आम्ही पाहिला परंतु आज मात्र 1 बॉल आणि 10 रनची गरज.